आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर खरं तर राज्यभरात चर्चांना उधाण आलं आहे आणि नेमकं याचविषयी बातचीत करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत. त्यांच्या आईशी आपण बातचीत करूया. ताई, सुरेश धस आधी म्हणले पोलिसांना माफ करा आणि त्यानंतर सुरेश धस काल त्यांचा एक माहिती समोर आली की ते धनंजय मुंडेच्या भेटीसाठी गेले. कसं पाहता धनंजय मुंडे सुरेश धसांची भूमिका सातत्यानं बदलते असं वाटते का तुम्हाला? आता ते राजकारणी माणसं आहेत. त्यांनी एकीकडे एक बोलतात, एकीकडे एक बोलतात. त्यांचं काय बोलणं आपल्याला ते काय हे नाही. आता ते असं गेल्यात धनाजी मुंडेला भेटायला म्हणतात. पहिलं तर त्यांचं हे होत होतं आणि आता भेटायला गेल्यात म्हणतात. आता ते भेटायला जाऊ काय जाऊ, आपले त्यांच्याशी काय नाही, फक्त आपल्याला न्याय पाहिजे. ते भूमिका बदलते असं त्यांची असं वाटतं का तुम्हाला? आता भूमिका आता त्यांची बदलल्यात पण, आणि परत आणि काय विश्वास आहे त्यांचा? काय विश्वास आहे? आता इथंच बदलले सोमनाथच्या बाबतीत. सोमनाथच्या माहितीच्या 4-5 दिवसाकून आल्यावर ते तसं बोलले आणि हे विधानसभेत खोटे बोलले साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले. तिथून 2 महिने झाले नाही तर लगे बदलले, पलटी मारले. आपल्याला काय विश्वास आहे कोणावर? धसांचं असं म्हणणं होतं की एकूणच पूर्ण पोलीसवाल्यांना माफ करा असं मी विधान केलं नव्हतं. जे दिसत आहेत दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मात्र सगळ्या पोलिसांना दोषी धरू नका असं त्यांचं म्हणणं होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आज धनंजय मुंडेंना परत भेटले. ते वाटते तुम्हाला खरंच धसांची भूमिका सातत्यानं बदलते म्हणून? हो, भूमिका केव्हा बदलेल काय सांगता येत नाही. कारण राजकारणी लोक जे आहेत कधी पलटी मारतील याचा काही अंदाज नाही आणि कधी बदलतील, आणि त्यांच्यावरती काही विश्वास आता बसलेला नाही. कारण आमचा विश्वास होता, सरकारवर विश्वास होता. आता बीजेपी सरकार बी आहे ना सत्तेमध्ये, बीजेपी सरकार पण काहीतरी म्हणजे न्याय देण्याचा प्रयत्न करेल आम्हाला असं विश्वास होता. पण ते विश्वासघात आमचा झालेला आहे. आमचा तर झालेलाच आहे, पण आमच्यासोबत जनतेचा देखील विश्वासघात झालेला आहे. कारण जे मुलं मार खाल्लेत, अक्षरशः काय घटना आहे ते मुलांना माहिती आहे. ते असं रडत होते सांगताना, भरपूर म्हणजे असं काय सांगायचं आता, ते पूर्ण आमचं काळीज फाटत होतं. एवढं ते मुलं अक्षरशः सांगायचे आम्हाला ती घटना कशी होती काय नाही. आणि आता जनतेला तर दिसतच आहे, स्पष्ट दिसत आहे. एका बाजूला मुख्यमंत्री साहेब जे आहेत विधानसभेमध्ये स्पष्टपणे बोलले की चुकीची स्टेटमेंट दिली की सोमनाथ सूर्यवंशीला दम्याचा आजार होता, श्वसनाचा आजार होता, त्याला हृदय विकाराचा झटका आला, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला, हे मुख्यमंत्री साहेब खोटं बोलले. आणि दुसऱ्या बाजूला धस साहेब संध्याकाळी रात्री 2-2:30 वाजता येतात, त्यांच्या विरोधात बोलतात. अजून कोणाच्या विरोधात बोलतात? फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतात की फडणवीस साहेब खूप चुकीचं बोलले, असं बोलायला नको होतं. वडिलाच्या मुलाला, कष्ट करून खाणाऱ्या मुलाला कुठं झटका येतो का? हे पूर्ण फडणवीस साहेब खोटं बोलले असं धस साहेब म्हटले. आणि थोडे दिवस गेले, 1-2 महिने गेले तर लगेच फडणवीस आपले धस साहेब पलटी मारले. याच्यावरून एक लक्षात येतं की, आणि दिसतं पण स्पष्टपणे की एकाच नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला म्हणजे फडणवीस साहेब आहेत आणि एका बाजूला म्हणजे धस साहेब आहेत. आणि हे राजकारण जे आहे हे कधी पलटी मारून काही सांगता येत नाही. त्या दिवशी धसांचा जो विधान आला की काही पोलिसवाल्यांना माफ करा, त्यानंतर आमदार धस यांचं तुमच्या कुटुंबाशी काही बोलणं झालंय? आता तुम्हीच सांगा मला, इतिहासात आजपर्यंत गुन्हेगाराला कधी माफ करण्यात आले का? आजपर्यंत गुन्हेगार हा वाचलाच नाही आणि आता पण वाचणार नाही आणि भविष्यात कधीच गुन्हेगाराला माफी भेटणार नाही. आणि संविधानमध्ये पण असं लिहिलेलं नाही की गुन्हेगाराला माफ करावे म्हणून. गुन्हेगार हे गुन्हेगारच आहेत आणि त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि आजपर्यंत इतिहास देखील साक्ष आहे की कसलाच गुन्हेगार हा वाचता कामा नये. आणि गुन्हेगार जर वाचला तर त्याचा लोकांनी आदर्श घेतील व गुन्हेगारीचं म्हणजे हे प्रक्रिया पुढे असंच चालू राहील. त्यांचं म्हणणं होतं की मी सगळ्या पोलिसवाल्यांना माफ करायचं म्हणलोच नाही, मी म्हणलो फक्त की बाबा सगळ्यांना दोषी धरू नका. पण त्यानंतर तुमचं काही आमदार धसांचं तुमच्या कुटुंबियांशी, तुम्हाला, तुमच्या भाऊला किंवा आईशी काही बोलणं झालंय का? आम्ही असं म्हणत नाही की पूर्ण प्रशासन म्हणजे गुन्हेगार आहे. पूर्ण प्रशासन गुन्हेगार नाही. फक्त 10 ते 15 तारखेपर्यंत जे पोलीस अधिकारी होते खूप अन्याय केलेत.
की त्या मानवतेबाईला कुठं म्हणजे लघवीला जाऊ द्यायचं नाहीत, बाथरूमला जाऊ द्यायचं नाहीत, मांड्यावर उभा राहायचे, त्यांना खूप खूप मारलेत, त्यांना म्हणजे खूप खूप भयानक अन्याय केलेत. त्या पोलिसावरती गुन्हा दाखल करा. माझ्या भावाला पण भरपूर मारलेत, कित्येक मुलांना हात तुटेपर्यंत मारल्यात, जिथं कॅमेरे नाहीत तिथं घेऊन जाऊन मारलेत. त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, त्यांना पण शिक्षा भेटलीच पाहिजे हे आमची. आणि तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर न्याय हा कसंही असो तर न्याय हा भेटलाच पाहिजे. आणि ते जे गुन्हेगार आहेत त्यांना ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जर असंच जर खून करत राहिले आणि असं जर लोकांसोबत अन्याय करत राहिलं तर हे खूप म्हणजे वाईट स्थिती महाराष्ट्रात बघायला मिळेल भविष्यात. आमदार धसांच्या नंतर कधी बोलणं झालंय तुमच्या कुटुंबियांशी? आजपर्यंत कसलं बोलणं नाही, आपल्याकडे कसल्याच प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही, संपर्क नाही. आपण आहोत गरीब लोक, आपण संविधानिक मार्गाने चाललेलो आहे. आपली एकच इच्छा आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. कुणीही प्रमाणे आता जे सत्तेमध्ये आहेत उलट त्यांनी तर पाऊल उचललं पाहिजे की बाबा हे गरीब कुटुंब आहे, त्यांना न्याय भेटलं पाहिजे. आता हेच झाकाझाकीचा प्रयत्न करत असतील तर काय बोलावं यांनी जे आहे ना सत्तेबाहेर येऊ देव आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा भेटावं. आता धस साहेबांना पण म्हणतात की म्हणजे सर्वच पोलिसावर म्हणजे असं गुन्हे दाखल करू नये. आता जे पोलीस आहेत जिथे कॅमेरा नाही तिथं घेऊन जाऊन मारलेत. असं धनंजय मुंडेंना भेटणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का आमदार धसांचं? आता कसं राजकारण आहे, आता ते कुणाला काय भेटतील त्याचं काय आपलं हे नाही, पण ते कधी पलटी मारतील काय सांगता येत नाही. आमचा कसलाच त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही. त्या बाबतीत आम्ही काय म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलू शकणार नाही. त्यांचं म्हणणं आहे आमदार सुरेश धसांचं की मी सातत्यानं माझी हीच भूमिका असणार आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून. त्याने फर्स्ट बोलले गुन्हेगाराला पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा हे बोलले. असं बोलायला नको होतं. आजूपर्यंत गुन्हेगाराला कुणी साथ दिलेला नाही. आजूपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा द्यायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. आणि गुन्हेगार ते गुन्हेगार, मोठा असो ना बारीक असो, गुन्हेगारी ते गुन्हेगार. ह्याने असं पाठीशी घालायला नकोय. आज माझं एक हे बाळ गेलंय आणि ह्या माझ्या बाळाच्या बाबतीत एवढं सत्य घटना असून, एवढं ह्यांच्या डोळ्याच्या समोर घडलेला असून, एवढं जाहीर झालाय पोलीस कोठडीमध्ये माझ्या लेकराला बेदम मारून हाडं तुटुजीपर्यंत मारल्यात. हे सगळ्याला माहिती होतं आणि माहिती असताना हे धस साहेबांनी असं बोलायला नको होतं, खोटं बोलणं. त्यांचं म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका आहे. त्याने आतापर्यंत तर बोलले नाहीत बघा भूमिका अशी न्याय मिळावं म्हणून. काय ते रात्री 2:30 वाजता ते आलते तेव्हाच बोललेलं खरं आहे. आणि नंतरून त्यांनी काय कधी बोलले नाहीत सुरेश धस साहेब. पण ना गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि गुन्हेगाराला माफ कधीच नसते. हा, आणि मला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या. त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करा आणि ज्या माणसाने संविधानाचा विटंबना केलाय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. एकच सांगायचं आहे, सरकारने देखील विचार करायला पाहिजे. आज जर न्याय नाही भेटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे भविष्यात चालून हे विटंबना होत राहील. हे जर विटंबना थांबवायचं असेल तर लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे. आणि सरकारने देखील विचार केला पाहिजे. आमचं इथं परभणीमध्ये कोण नाही, आम्ही किरायानं राहतोय. हे चौकशी म्हणून 6-6 महिने 7-7 महिने लावत असतील तर हे मान्य नाही. आणि लवकरात लवकर त्यांनी फास्ट ट्रॅकमध्ये घेतलं पाहिजे. आणि हे टाइम बॉन्ड जे आहे हे लवकरात लवकर न्याय भेटून म्हणजे आम्हाला न्याय दिला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. तर आमदार सुरेश धस यांच्यावरती आमचा आता विश्वास राहिलेला नाही. सरकारनं फास्ट ट्रॅकमध्ये खरं तरी कुणाचा प्रकरण लावून त्वरित आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.